आज आपण शाश्वत विकासाची ध्येय साध्य करताना बाह्य अंकेक्षणाची भूमिका अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी मागील व्याख्यानांमध्ये आपण ज्या बाबींचा आढावा घेतला त्याचं थोडक्यात पुनरावलोकन करूया. मागील व्याख्यानामध्ये आपण शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या ज्या काही विविध शासकीय योजना किंवा कार्यक्रम यांची गरज, त्यामध्ये असणारी शासनाची भूमिका, या शासकीय योजनांची अंमलबजावणी, त्याबरोबरच शासकीय योजनांचे नागरिकांवर किंवा देशाच्या विकासावर होणारे परिणाम आणि या शासकीय योजनांचे अंकेक्षण या बाबींचा आढावा घेतलेला आहे. याबरोबरच मागील व्याख्यानांमध्ये आपण उद्योग क्षेत्र अभ्यासलेलं आहे. हे उद्योग क्षेत्र अभ्यासत असताना या उद्योग क्षेत्राचं स्वरूप आणि या उद्योग क्षेत्राची सामाजिक विकासातील जी काही भूमिका आहे ही आपण मागील व्याख्यानामध्ये अभ्यासली आहे. त्याबरोबरच मागील व्याख्यानामध्ये आपण औद्योगिक सामाजिक जबाबदारी अर्थात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी किंवा CSR ही संकल्पना आपण अभ्यासली आहे. यामध्ये या संकल्पनेचा अर्थ, व्याख्या आणि औद्योगिक सामाजिक जबाबदारीची जी विविध काही क्षेत्र आहे ज्यामध्ये कामगार असतील, सरकार असेल, पर्यावरण असेल, या बाबींचा आपण मागील व्याख्यानांमध्ये आढावा घेतलेला आहे. आजच्या व्याख्यानामध्ये आपण शाश्वत विकासाची ध्येय, युनायटेड नेशननी जी शाश्वत विकासाची ध्येय ठरवलेली आहे, या ध्येय निश्चितीमध्ये असणारी पार्श्वभूमी अभ्यासणार आहोत. त्याबरोबरच ही शाश्वत विकासाची ध्येय जी आहे त्याचा अर्थ म्हणजेच युनायटेड नेशननी जी ठरवलेली 17 शाश्वत विकासाची ध्येय आहे ती कोणकोणती आहेत ही आपण अभ्यासणार आहोत. आणि या शाश्वत विकासाची ध्येय गाठण्यासाठी सरकारची, त्याबरोबरच बाह्य अंकेक्षणाची जी काही भूमिका आहे ही आपण आजच्या व्याख्यानामध्ये अभ्यासणार आहोत. अशा पद्धतीचं आपलं आजच्या व्याख्यानाचं सत्र नियोजन असेल. ही जी काही लेक्चर आहे त्यामध्ये असणारी जी काही उद्दिष्ट आहे ती आपण अभ्यासणार आहोत. तर त्यामध्ये शाश्वत विकासाची ध्येय या संबंधाची पार्श्वभूमी समजावून घेणे आणि शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यामध्ये बाह्य अंकेक्षणाची जी भूमिका आहे ही अभ्यासणं ही आजच्या व्याख्यानाची उद्दिष्ट आहे. आता ही शाश्वत विकासाची ध्येय याच्या आधी आपण बघितल्याप्रमाणे युनायटेड नेशनने निश्चित केलेली आहे. या संबंधीची पार्श्वभूमी आपण समजावून घेऊया. तर ही जी शाश्वत विकासाची ध्येय त्याच्या आधी मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स जी ठरवली होती त्या संदर्भात आपणा सर्वांना माहिती आहे. तर गरिबी हटवण्यासाठी आणि त्याचबरोबर समान न्याय आणि सर्व व्यक्तींसाठी व पृथ्वीवर समता आणणाऱ्या जगाच्या निर्मितीसाठी दूरदर्शी व वैश्विक मान्यतेची तत्वे ही एक शाश्वत विकासाची तत्वे आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आता ही तत्व ठरवत असताना युनायटेड नेशननी जगातील जे काही कोट्यावधी लोक आहेत त्याचबरोबर असणारी जी काही सहभागी राष्ट्र आहेत यांच्याशी सखोल चर्चा आणि विनिमय केलेला आहे. ही युनायटेड नेशननी ज्यावेळी शाश्वत विकासाची ध्येय ठरवली त्यावेळी आपल्या असणारी जगाच्या पुढे असणारी जी काही प्रामुख्यता आहे ही त्या ठिकाणी युनायटेड नेशननी समजावून घेतलेली आहे. आणि ही समजावून घेत असताना 2000 सप्टेंबर 2015 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेमध्ये सर्वानुमते शाश्वत विकासाची 17 ध्येय त्या ठिकाणी ठरवलेली आहेत. आता ही 17 ध्येय ठरवत असताना या 17 ध्येयांमध्ये 169 उद्दिष्टे युनायटेड नेशननी त्यांच्या महासभेमध्ये त्या ठिकाणी ठरवलेली आहे. म्हणजे कोट्यावधी लोकांची चर्चा केली, वेगवेगळ्या राष्ट्रांची चर्चा केली आणि पुढच्या 2030 पर्यंत आपणास कोणती प्राथमिकता आहे ही त्या ठिकाणी ठरवून अशी एकूण सर्व समावेशक आणि त्या ध्येयांमधून निश्चितपणे गरिबी हटवेल, त्याचबरोबर जगातील सर्व व्यक्तींना समान न्याय आणि पृथ्वीवर त्या ठिकाणी सुबत्ता येऊ शकेल, म्हणजेच पृथ्वीचा विकास होऊ शकेल आणि एक वैश्विक जगाच्या निर्मितीसाठी दूरदर्शी आणि अशी सर्वानुमते वैश्विक मान्यतेची तत्वे या युनायटेड नेशनच्या महासभेमध्ये 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ज्याला आपण SDGs किंवा शाश्वत विकासाची ध्येय असं म्हणतो ती ठरवली.
आणि या 17 उद्दिष्टांमध्ये एकूण 169 17 ध्येयांमध्ये एकूण 169 उद्दिष्टे त्या ठिकाणी ठरवलेली आहेत. आता ही जी 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आणि 169 जी उद्दिष्ट आहेत त्याची अंमलबजावणी युनायटेड नेशनने 1 जानेवारी 2016 पासून त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. आणि ही जी ठरवलेली ध्येय म्हणजेच जी ठरवलेली 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत ती वर्ष 2030 पर्यंत साध्य करायचं असं उद्दिष्ट या 2015च्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत त्या ठिकाणी ठरले. म्हणजे 2030 पर्यंत जी 1 जानेवारी 2016 ला अंमलबजावणी झाली तर वर्ष 2030 पर्यंत ही 17 शाश्वत विकासाची ध्येय साध्य करायची आणि त्यामध्येच असणारी जी 169 उद्दिष्ट आहेत ही साध्य करायची अशा स्वरूपाची जी काही कार्यक्रम जो आहे हा युनायटेड नेशनने त्या ठिकाणी आखून दिलेला आहे. आणि ह्या शाश्वत विकासाचे ध्येय ज्यावेळी ठरवले गेले त्यामध्ये 5 P लक्षात घेतले गेले. हे 5 P कोणते आहेत? त्याच्यामध्ये पीपल, प्लॅनेट, प्रॉस्पेरिटी, पीस आणि पार्टनरशिप अशी 5 P शाश्वत विकासाची ध्येय ज्यावेळी निश्चित केली गेली त्यावेळी त्या ठिकाणी ठरवले. म्हणजे ही शाश्वत विकासाची ध्येय ज्यावेळी निश्चित केले त्यावेळी या 5 P ला म्हणजे जी पीपल, प्लॅनेट, प्रॉस्पेरिटी, पीस आणि पार्टनरशिप ही जी 5 P आहेत त्यांना धरून त्यांना अनुसरून ही 17 शाश्वत विकासाची ध्येय जी आहेत ती त्या ठिकाणी ठरवली गेलेली आहे. आता ही जी 17 शाश्वत विकासाची ध्येय ती कोणकोणती आहे ही आपण सुरुवातीला बघूया. पहिलं उद्दिष्ट जे होतं ते म्हणजे ध्येय जे होतं ते म्हणजे सर्व स्वरूपातील जी काही सार्वत्रिक दारिद्र्य किंवा गरिबी जी आहे ती नष्ट करणं. दुसरं जे ध्येय आहे ते म्हणजे उपासमारी नष्ट करणं, अन्न सुरक्षा व सुधारित पोषण आहार साध्य करणं आणि शाश्वत शेतीला चालना देणं. सर्वात महत्वाचं उपासमारी जर नष्ट करायची असेल, अन्न सुरक्षितता जर आपल्याला साध्य करायची असेल किंवा जो पोषण आहार आहे तो आपल्याला साध्य करायचा असेल तर त्यासाठी शेतीला सुद्धा चालना देणं गरजेचं आहे. म्हणजे आपलं उत्पादन आणि उत्पादकता दोन्ही वाढवणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. हे दुसरं ध्येय त्या ठिकाणी ठरवलं गेलं आणि यातूनच मग जी काही दारिद्र्य आहे किंवा गरिबी जी आहे ती नष्ट होऊ शकेल अशा स्वरूपातली ध्येय त्या ठिकाणी निश्चित केली गेलेली होती. त्याच्यानंतर तिसरं शाश्वत विकासातील जे ध्येय होतं ते म्हणजे सर्व वयोगटातील लोकांना उत्तम आरोग्याची सुनिश्चिती करणे आणि चांगल्या जीवनमानास चालना देणे. आरोग्य हा विकासामध्ये सगळ्यात महत्वाचा फॅक्टर किंवा घटक आहे आणि म्हणून लोकांना उत्तम आरोग्य देणं आणि याच्याबरोबरच लोकांचं जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग किंवा चांगलं आरोग्यमान जे आहे त्याला चालना देणं हे तिसरं ध्येय शाश्वत विकासाच्या ध्येयांमध्ये युनायटेड नेशनने त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. त्याच्यानंतर चौथं जे ध्येय होतं ते म्हणजे सर्वांसाठी सर्वसमावेशक व समन्यास गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुनिश्चिती करणे. शिक्षण ही विकासाची खरी गुरुकिल्ली आहे आणि मग त्यामुळे जो ग्रॉस एनरोलमेंट रेशो आहे तो वाढणं गरजेचं आहे. साक्षरतेचं प्रमाण त्या ठिकाणी वाढणं गरजेचं आहे. शिक्षणाची ज्ञानगंगा अगदी अल्पविकसित किंवा अविकसित राष्ट्र किंवा देश किंवा देशातील राज्य असेल तर त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे चौथं उद्दिष्ट या ध्येयांमध्ये त्या ठिकाणी निश्चित केलेलं आहे. त्याच्यानंतर लैंगिक समानता साध्य करणं आणि सर्व महिला आणि मुलींचं सक्षमीकरण करणं हे 5वं ध्येय शाश्वत विकासामध्ये त्या ठिकाणी निश्चित केलेलं आहे. त्याच्यानंतर युनायटेड नेशनने जे 6वं ध्येय निश्चित केलेलं आहे ज्यामध्ये सर्वांसाठी पाणी, स्वच्छता यांची उपलब्धता आणि शाश्वत व्यवस्थापन यांची सुनिश्चिती करणं. सर्वांसाठी पाणी आणि स्वच्छता यांची उपलब्ध करून देणं हेही आरोग्याच्या आणि विकासाच्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि म्हणून हे 6वं उद्दिष्ट शाश्वत विकासाच्या ध्येयामध्ये त्या ठिकाणी निश्चित केलेलं आहे. त्याच्यानंतर 7वं जे ध्येय आहे ते म्हणजे सर्वांसाठी परवडण्याजोगी खात्रीची शाश्वत आणि आधुनिक ऊर्जा यासाठी प्रवेशाची सुनिश्चितता करणं. विकास साध्य करायचा असेल तर ऊर्जा साधनांची उपलब्धता खूप महत्वाची आहे. विविध उद्योग असतील किंवा विविध ज्या काही विकासाचे प्रकल्प असतील तर यांच्यामध्ये ऊर्जा आवश्यक आहे. परंतु ही जी काही ऊर्जा आहे ही ऊर्जा स्रोत शाश्वत असणं गरजेचं आहे. अपारंपरिक ऊर्जा स्रोत असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि ही ऊर्जा ज्यावेळी पुरवली जाणार आहे ती सर्वांना परवडण्याजोगी म्हणजे अफोर्डेबल प्राइसने त्या ठिकाणी असेल. हे शाश्वत विकासाचं ध्येय 7वं त्या ठिकाणी निश्चित केलेलं आहे. त्याच्यानंतर 8वं जे ध्येय यामध्ये सर्वांसाठी शाश्वत सर्वसमावेशक
आणि शाश्वत आर्थिक वृद्धी, पूर्ण वेळ आणि उत्पादक रोजगार, प्रतिष्ठापूर्वक काम या गोष्टीला चालना देणं. व्यक्तीला उत्पन्न जर समजा मिळवायचं असेल तर त्यासाठी रोजगार असणं आवश्यक आहे. आणि मग हा जो काही रोजगार मिळवायचा असेल तर तो उत्पादक रोजगार आणि प्रतिष्ठापूर्वक काम उपलब्ध करून देणं हे 8वं शाश्वत विकासाचं ध्येय युनायटेड नेशनने त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. त्याच्यानंतर 9वं जे ध्येय ज्यामध्ये स्थिती स्थापक पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि सर्वसमावेशक आणि शाश्वत औद्योगिकीकरणाला चालना देणं आणि नवनवीन कल्पना त्या ठिकाणी जोपासणं. आता औद्योगिक विकास जर साध्य करायचा असेल किंवा सर्वांगीण विकास, सर्वसमावेशक विकास, शाश्वत विकास साध्य करायचा असेल तर औद्योगिकीकरणाची भूमिका प्रचंड महत्वाची आहे. आणि म्हणून या औद्योगिकीकरणासाठी किंवा विकासासाठी पायाभूत सुविधा निर्माण होणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि मग या पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि त्याच्याबरोबर शाश्वत औद्योगिकीकरण ज्याच्यामुळे पर्यावरणाची ऱ्हास होणार नाही, ज्याच्यातून रोजगार निर्मिती होईल, ज्याच्यातून देशाचा जीडीपी वाढेल, अशा स्वरूपातली शाश्वत औद्योगिकीकरणाला चालना देणं आणि नवनवीन जे इनोव्हेशन ज्याला आपण किंवा कल्पना ज्या आहेत त्या जोपासणं, इनोव्हेशन आणि इन्व्हेन्शन हे जोपासणं आणि देशाचा विकास साध्य करणं हे आपलं 9वं ध्येय शाश्वत विकासाचं त्या ठिकाणी ठरवलं गेलेलं आहे. आणि त्याचबरोबर देशांतर्गत किंवा देशांमधील असमानता जी आहे ती कमी करणं किंवा ती दूर करणं ही शाश्वत विकासाचं 10वं उद्दिष्ट किंवा ध्येय आहे. ज्यामध्ये देशांमध्ये असणारी जी काही असमानता आहे की ज्याच्यामुळे जी उत्पन्नासंदर्भातील असेल किंवा विकासासंदर्भातील असेल तर ती कमी करणं, ही असमानता कमी करणं हे 10वं उद्दिष्ट या शाश्वत विकासाच्या ध्येयामध्ये निश्चित केलेलं आहे. त्यानंतर शाश्वत विकासाचं 11वं ध्येय म्हणजे शहरे आणि ग्रामीण वसाहती समावेशक, सुरक्षित आणि स्थितीसापेक्ष आणि शाश्वत बनवणं हे शाश्वत विकासाचं 11वं उद्दिष्ट ध्येय निश्चित केलेलं होतं. त्याच्यानंतर शाश्वत उपभोग्य व उत्पादन आकृतीबंध सुनिश्चित करणं हे 12वं शाश्वत विकासाचं ध्येय युनायटेड नेशनने निश्चित केलेलं आहे. 13वं उद्दिष्ट म्हणजे हवामानातील बदल आणि त्याचे दुष्परिणाम यांचा सामना करण्यासाठी तात्काळ कृती करणं हे आजच्या बदलत्या हवामानाचा जो काही परिणाम आहे मग तो कृषी क्षेत्रावर संदर्भातील असेल आणि त्याचबरोबर इतर जे काही मानवावर होणार असेल तर याचे होणारे दुष्परिणाम जे आहेत त्याचा सामना करण्यासाठी तात्काळ कृती करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. अगदी अलीकडील उदाहरण जर द्यायचं ठरवलं तर आपल्या सध्याच्या परिस्थितीमध्ये मागच्या 2-3 वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा या ठिकाणी पुराचं त्या ठिकाणी जी हानी आहे किंवा नैसर्गिक आपत्ती आहे तिचा आपण सामना करतोय. हा करण्यामागचं कारण काय की जो सरासरी पाऊस पडतोय हा सरासरी पडणारा जो पाऊस आहे हा एकाच दिवशी खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पडतोय आणि त्याच्यामुळे पुराची स्थिती जी आहे ती पूरस्थिती त्या ठिकाणी निर्माण होते. हा एक निश्चितपणे हवामान बदलातील परिणाम आहे. किंवा शेती क्षेत्रावर जरी समजा आपण विचार केला तर हिची उत्पादकता जी आहे ती उत्पादकता निश्चितपणे हवामान बदलामुळे कमी होते. तर मग याच्यासाठी हवामान बदलाचे जे होणारे दुष्परिणाम आहेत ते दुष्परिणाम कमी करण्यासाठी किंवा त्याचा सामना करण्यासाठी निश्चितपणे कृती तयार करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. महाराष्ट्र शासनाने प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रेझिलियन्स ऑन ऍग्रीकल्चर हा वर्ल्ड बँकेच्या अर्थसहाय्याने जी दुष्काळग्रस्त जिल्हे आहेत अशा दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. तर हा जो पोखरा नावाचा प्रकल्प आहे या पोखरा नावाचा प्रकल्प हाच जी काही शाश्वत विकासाचं 13वं ध्येय त्याला अनुसरून त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. म्हणजे क्लायमेट चेंज किंवा हवामान बदलाचा कृषी क्षेत्रावर होणारा परिणाम जो आहे तो कमी करायचा असेल तर किंवा त्याचा सामना करायचा असेल तर त्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात अशा स्वरूपाचा हा प्रकल्प निश्चितपणे महाराष्ट्र शासनाने सुरू केलाय. म्हणजे अशा स्वरूपातल्या जे काही हवामान बदल आहेत त्यांचे होणारे जे दुष्परिणाम आहे त्यांचा सामना करण्यासाठी जी कृती आहे ही कृती त्या ठिकाणी करणं हे 13वं ध्येय निश्चित केलेलं आहे. त्याच्यानंतर जे 14वं ध्येय यामध्ये शाश्वत विकासासाठी महासागर, समुद्र व सागरी स्रोतांचे जतन करणं आणि शाश्वत वापर भूभागावरील पारिस्थितिकी संस्थांचे संरक्षण आणि पुनर्स्थापना आणि शाश्वत वापरास निश्चितपणे प्रोत्साहन देणं. आपले जे काही समुद्री जैवविविधता आहे
तिचं निश्चितपणे जतन करणं खूप महत्वाचं आहे. कारण जेवढी जैवविविधता आपल्या पृथ्वीवरची, भूतलावरची जी काही जमिनीवरची जैवविविधता जेवढी महत्वाची आहे, तेवढीच जी काही जैवविविधता आहे ती समुद्री जैवविविधता महत्वाची आहे. आणि म्हणून अशा जलस्रोतांचं जतन करणं निश्चितपणे महत्वाचं आहे आणि या संस्थांचं संरक्षण करणे तेवढंच महत्वाचं आहे. हे 14वं शाश्वत विकासाचं ध्येय त्या ठिकाणी निश्चित केलेलं आहे. त्याच्यानंतर 15वं शाश्वत विकासाचं ध्येय म्हणजे भूभागावरील परिस्थितिकी संस्थांचे संरक्षण, पुनर्स्थापना आणि शाश्वत वापरास निश्चितपणे प्रोत्साहन देणं. ही पर्यावरणास अनुसरून हे 15वं जे शाश्वत विकासाचं ध्येय ते त्या ठिकाणी निश्चित केलेलं आहे. तदनंतर 16वं शाश्वत विकासाचं ध्येय म्हणजे शाश्वत विकासासाठी शांततापूर्ण व समावेशक संस्थांना प्रचलित करणं आणि सर्वांसाठी न्याय पुरवणं आणि परिणामकारक, जबाबदार आणि सर्व स्तरांवर समावेशक अशा संस्थांची उभारणी करणं हे शाश्वत विकासाचं 16वं ध्येय त्या ठिकाणी निश्चित केलेलं आहे. त्याच्यानंतर 17वं जे शाश्वत विकासाचं ध्येय ते म्हणजे शाश्वत विकासासाठी कार्यान्वयनाच्या साधनांचे बळकटीकरण करणं आणि जागतिक सहभाग पुनर्जीवित करणं. ही सर्व शाश्वत विकासाची ध्येय जर समजा निश्चित करायची असेल तर जगातील सर्व जे काही विकास साधने आहेत त्यांचं बळकटीकरण करणं गरजेचं आहे. आणि हे सगळं करण्यासाठी संबंध जगाचा सहभाग असणं तेवढंच महत्वाचं आहे. अशा स्वरूपातली ही शाश्वत विकासाची 17 ध्येय युनायटेड नेशनने सप्टेंबर 2015 मध्ये निश्चित केलेली आहे आणि 1 जानेवारी 2016 पासून याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. आणि वर्ष 2030 पर्यंत जी याच्यातली सहभागी राष्ट्र यांना जगासंदर्भातली ही जी काही शाश्वत 17 विकासाची ध्येय ही त्या ठिकाणी साध्य करावायची आहे. आता शाश्वत विकास ही संकल्पना आपण त्या ठिकाणी आधी समजावून घेणं गरजेचं आहे. आता शाश्वत विकास साधण्याच्या उद्दिष्टांचाही ज्यावेळी ती निश्चित केली गेली त्यावेळी यामध्ये समावेशकतेवर जास्त भर दिला गेलेला आहे आणि अलीकडे समावेशक समाज आणि समावेशक वृत्ती इत्यादी जे काही आयाम आहेत यांच्यावर अलीकडे चर्चा सुरू झालेली आहे. आणि म्हणूनच शाश्वत विकासाची ध्येय त्यावेळी निश्चित केली गेली त्यावेळी यामध्ये समावेशक समाज आणि समावेशक वृत्ती या संकल्पना किंवा या आयामांवर अधिक भर दिला गेलेला आहे. ही जी 17 उद्दिष्ट आहे ही 17 उद्दिष्ट ध्येय जी आहे ही ध्येय जर आपण बघितली तर ज्यामध्ये समाजाचा सर्व समावेशकतेवर आणि सर्वसमावेशक वृत्तीवर निश्चितपणे भर दिला गेला आहे. हे आपल्याला या 17 शाश्वत विकासाच्या ध्येयांमधून निश्चितपणे स्पष्ट होते. आणि यामध्ये शाश्वत विकास आणि समावेशक विकास यांच्यामध्ये परस्पर संबंधामध्ये निश्चितपणे महत्वाची भूमिका त्या ठिकाणी लक्षात घेतली आहे. शाश्वत विकास किंवा चिरंतन विकास किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपल्याला साध्य करायचं आहे पण तो साध्य करत असताना हा समावेशक विकास होणं गरजेचं आहे. म्हणजे जगातील संबंध राष्ट्रांना एकत्रित करून घेणं किंवा देशातील संबंध राज्यांना किंवा राज्यातील सर्व घटकांना त्या ठिकाणी एकत्रित करून परस्पर संबंधात हा जो विकास आहे हा विकास साध्य करणं ही तेव्हाची भूमिका निश्चितपणे आहे. आता नीती आयोगाने ज्यावेळी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स त्या ठिकाणी साध्य करण्यासाठी काही इंडेक्स तयार केलेले आहेत आणि या इंडेक्स मध्ये जे शाश्वत विकासाचं 5वं उद्दिष्ट आहे ज्यामध्ये स्त्री पुरुष समानता किंवा 9वं उद्दिष्ट आहे ज्यामध्ये सर्वसमावेशक औद्योगिकीकरण आहे किंवा 11वं उद्दिष्ट आहे ज्यामध्ये स्त्री, शहरे आणि समुदाय यांच्या संदर्भात ध्येय निश्चित केलेलं आहे. यांना निश्चितपणे कमी गुण मिळालेले आहेत. हे कमी गुण म्हणजे 50 पेक्षा कमी गुण मिळालेले आहेत. आणि मग हे कमी गुण मिळण्यामागच्या कारणांचा जर शोध घेतला तर ह्या विकासामध्ये समाजाचा बहिष्कार एक मोठी जटिल समस्या त्या ठिकाणी बनली. म्हणजे ही जी नीती आयोगाने जो सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्स तयार केले आहे यामध्ये 5व्या, 9व्या आणि 11व्या उद्दिष्टांमध्ये किंवा ध्येयांमध्ये कमी गुण मिळण्यामागचं कारण म्हणजे ह्या उद्दिष्टांमध्ये समाजाचा असणारा जो बहिष्कार आहे हाच सर्वात महत्वाचा आहे. हे यातून त्या ठिकाणी स्पष्ट होत आहे. आणि सहभागात्मक व्यवस्थेऐवजी आपली जी विकास प्रक्रिया ही कर्मकांडावर आधारित असलेली किंवा अतिरिक्त भर आपला निवडणूक प्रधान व्यवस्थेला असल्या कारणाने कदाचित या 3 उद्दिष्टांना किंवा ध्येयांना कमी गुण मिळण्याचा आपल्याला त्या ठिकाणी निदर्शनास येत आहे.
आणि म्हणून या वैशिष्ट्यांमुळे शाश्वत विकासाच्या प्रक्रियेमध्ये समाजाचा समावेश करून घेणं किंवा सर्वसमावेशकतेचा अंतर्भाव करून त्या ठिकाणी घेणं खूप महत्वाचं आहे. तरच निश्चितपणे शाश्वत विकासाचं ध्येय जे आहे ती त्या ठिकाणी निश्चित होऊ शकेल. आणि याच्यात विशेषतः गरिबांपर्यंत किंवा गरीब वर्गांपर्यंत याचे फायदे पोहोचत नसल्यामुळे हा विकास जो आहे हा निश्चितपणे एकांगी होऊ लागलेला. आणि मग हा एकांगीपणा कमी करण्यासाठी त्याचं नियोजन आणि कारभारात समावेशकता आणणं, समावेशक दृष्टिकोन आणणं निश्चितपणे गरजेचं आहे. जी पार्टिसिपेटरी प्लॅनिंग आणि पार्टिसिपेटरी डेव्हलपमेंट जे आहे याच्यावर भर देणं किंवा समाजाला यामध्ये सहभागी करून घेणं, हा जो विकास आहे हा एकांगी न होणं याच्यावर भर देणं निश्चितपणे गरजेचं आहे. तरच हा जो शाश्वत किंवा सर्वसमावेशक विकास आहे हा साध्य होऊ शकेल. आणि युनायटेड नेशननी जी 17 शाश्वत विकासाची ध्येय ठरवलेली आहे ती निश्चितपणे साध्य होऊ शकतील. आणि यामध्ये उद्योग संस्थांची समाजाप्रती असणारी सर्व प्रकारची जबाबदारी आहे ती स्वीकार समाजाची ऋणाची उतराई करणं याच्यात निश्चितपणे महत्वाचं आहे. आता अगदी या शाश्वत विकासाच्या ध्येयांमध्ये ग्रामपंचायतीची भूमिका काय असू शकेल? आपण शाश्वत विकासाच्या ध्येयपूर्तीमध्ये निश्चितपणे ज्या पद्धतीने आपल्या बाह्य अंकेक्षणाची भूमिका अभ्यासणार आहोत याच्या आधी आपण सर्वसमावेशकतेचा अभ्यास त्या ठिकाणी केलेला आहे. मग याच्यामध्ये अगदी छोटी केस स्टडी घेतली की ग्रामपंचायत कॅन कॉन्ट्रिब्यूट इन सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. तर त्यामध्ये आपण जर अगदी छोटं उदाहरण घेतलं म्हणजे पहिलं उद्दिष्ट जरी आपण घेतलं तर त्यामध्ये ग्रामपंचायत कशी कॉन्ट्रिब्यूट करू शकते ते आपण बघूया. पहिलं उद्दिष्ट म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये विविध उपक्रमातून उत्पन्न वृद्धी करणं. मग जर आपल्याला दारिद्र्य निर्माण करायचं असेल, दारिद्र्य कमी करायचं असेल आणि मग दारिद्र्य कमी करण्यासाठी आपल्या उत्पन्नाची पातळी त्या ठिकाणी वाढवणं गरजेचं आहे. मग ही उत्पन्नाची पातळी आपण कशी वाढवू शकतो? तर लोकांना जी उपजीविकेची किंवा लाईव्हलीहूड अपॉर्च्युनिटी आहे ती उपलब्ध करून देणं हे ग्रामपंचायतीकडे आहे. अलीकडे जो काही पार्टिसिपेटरी प्लॅनिंगची कन्सेप्ट ग्रामपंचायतीने किंवा केंद्र सरकारने लागू केली ज्यामध्ये उपजीविका संधी निर्माण करण्याचा बराचसा अधिकार हा ग्रामपंचायतीने दिलेला आहे. त्याचबरोबर गावातील कौशल्य विकास करणं, उपजीविका संधी उपलब्ध करून दिली, कौशल्य विकास केला किंवा उद्योजकता विकास केला तर निश्चितपणे याच्यातून रोजगार उपलब्ध होऊ शकेल. आणि रोजगार उपलब्ध जर झाली तर निश्चितपणे जी उत्पन्न वृद्धी आहे किंवा आपल्याला उत्पन्नात वाढ करायची ती उत्पन्नात वाढ निश्चितपणे होऊ शकेल. मग यामध्ये कशा प्रकारची सहज संधी आणि उपलब्धी ग्रामपंचायतींना आहे? तर सामाजिक सवरण देणं हे ग्रामपंचायतीचं काम आहे, गृहनिर्माण करणं हे ग्रामपंचायतीचं काम आहे. त्याचबरोबर स्वच्छता, पाणी आणि वीज यांना सहज संधी आणि उपलब्धी करून देणं हे ग्रामपंचायत निश्चितपणे करू शकते. मग हे करायचं असेल तर ग्रामपंचायतीने नेमकं काय करणं गरजेचं आहे? तर सर्वात महत्वाचं म्हणजे मनरेगा योजनाची कार्यक्षम अंमलबजावणी. आता हा प्रश्न, मनरेगा योजनेची जर कार्यक्षम अंमलबजावणी करायची असेल तर त्यासाठी सामाजिक अंकेक्षण करणं निश्चितपणे गरजेचं आहे, म्हणजे बाह्य अंकेक्षण करणं निश्चितपणे गरजेचं आहे. मग हे सामाजिक अंकेक्षणाची प्रक्रिया आपण मागील व्याख्यानांमध्ये अभ्यासली आहे. त्याचबरोबर सामाजिक सेवांचं नियोजन आणि सहभाग प्रोत्साहन, ज्या काही सामाजिक सेवा आहेत त्यांचं नियोजन करायचं आणि त्याचबरोबर लोकांना त्यामध्ये सहभागी करून घ्यायचं हे ग्रामपंचायत निश्चितपणे करू शकते. सूक्ष्म वित्त पुरवठा उपलब्धतेसह वित्तीय सेवा आणि बचत गट यांची कॅपॅसिटी बिल्डिंग किंवा क्षमता बांधणी ग्रामपंचायत करू शकते. आणि मग हे सर्व करण्यासाठी गावातील जे बचत गट आहे, आशा वर्कर्स आहेत किंवा अंगणवाडी सेवक आहेत यांना ग्रामपंचायत निश्चितपणे सहभागी करून घेऊ शकते. म्हणजे अशा स्वरूपातली जी ग्रामपंचायत शाश्वत विकासामध्ये योगदान देऊ शकते. मग हे योगदान योग्य पद्धतीने होत आहे की नाही हे जर तपासायचं असेल तर यासाठी बाह्य अंकेक्षणाची अर्थात त्या ठिकाणी सोशल ऑडिटची किंवा सामाजिक अंकेक्षणाची गरज. त्यानंतर आपण दुसरं जर समजा शाश्वत विकासाचं ध्येय घेतलं ज्यामध्ये सहभाग वृद्धी म्हणजे उपासमारी नष्ट करणं, अन्न सुरक्षेचा सुधारित पोषण आहार करणं, यामध्ये ग्रामपंचायत कशा पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करू शकते किंवा कशा पद्धतीने भूमिका त्या ठिकाणी निभावू शकते. यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे सहभाग वृद्धी. केंद्र शासन, राज्य शासन यांच्याकडनं जी पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम किंवा सार्वजनिक वितरण प्रणाली राबवली जाते तिचं कार्यक्षम अंमलबजावणी त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. अलीकडे केंद्र शासनाने आधार बेस्ड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम त्या ठिकाणी अवलंबली आहे ती अधिक कार्यक्षमपणे राबवणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. समाजातील जो
रेशन कार्ड धारक आहे त्याच्यापर्यंत तो जो काही मोबदला आहे किंवा ते जे काही धान्य आहे ते पोहोचवणं निश्चितपणे गरजेचं आहे. मग हे पोहोचतं की नाही हे कसं तपासणार, तर निश्चितपणे आपण सामाजिक अंकेक्षणाद्वारे हे आपण तपासू शकतो. त्यानंतर एकात्मिक बाल विकास कार्यक्रम केंद्र शासनाने ICDS हा प्रोग्राम अगदी विस्तृत स्वरूपात त्या ठिकाणी राबवलेला आहे, ज्यामध्ये बालके, स्तनदा माता, गरोदर महिला यांच्या विकासासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केले. मग याची अंमलबजावणी ग्रामपंचायत लेवलवर होते की नाही हे तपासण्याचं काम निश्चितपणे आपण सोशल ऑडिट थ्रू त्या ठिकाणी करू शकतो. मग याच्यासाठी आपण पडताळणी कशी करायची, तर 6 वर्षांखालील जी बालक आहेत त्यांची सातत्याने त्या ठिकाणी निरीक्षण करणं गरजेचं आहे की यांना वेळेवर जो पोषण आहे तो पोहोचला जातोय का. त्याचबरोबर ही जी काही बालकं आहेत ती बालकं कुपोषणाचा सामना त्या ठिकाणी करत नाहीये याची पडताळणी करणं निश्चितपणे किंवा निरीक्षण करणं गरजेचं आहे. त्यामध्ये एकात्मिक बाल विकास कार्यक्रमामध्ये निश्चितपणे ज्या गरोदर किंवा स्तनदा माता आहेत, किशोरवयीन मुली आहेत यांना गुणवत्तापूर्ण मध्यान्ह भोजन उपलब्ध करून देणं ग्रामपंचायतीचं काम आहे. आणि मग यामध्ये हे बरोबर होतं की नाही हे पार्टिसिपेटरी ऑडिटच्या माध्यमातून किंवा ज्याला आपण सामाजिक अंकेक्षण असं म्हणतो त्याच्या माध्यमातून तपासणं निश्चितपणे गरजेचं आहे. आणि मग यासाठी ग्रामपंचायत पातळीवर त्या ठिकाणी प्रसार होणं गरजेचं आहे. स्थानिक पातळीवरील जी उपलब्ध पौष्टिक आहार आहे त्या संदर्भातली त्या ठिकाणी शहानिशा होणं गरजेचं आहे, त्या संदर्भातला प्रसार होणं गरजेचं आहे, स्तनपानासंदर्भातला प्रसार होणं निश्चितपणे गरजेचं आहे. तरच ही जी काही उपासमारी नष्ट करणं, अन्न सुरक्षा, सुधारित पोषण आहार ही जी युनायटेड नेशननी ठरवलेलं जे ध्येय आहे ते त्या ठिकाणी साध्य होऊ शकते. म्हणजे ग्रामपंचायत यांच्यामध्ये त्या ठिकाणी भूमिका निभावू शकते. पण ही भूमिका निभावत असताना याचं जर समजा सामाजिक अंकेक्षण किंवा सोशल ऑडिट झालं तर त्याची अंमलबजावणी अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते. कारण सामाजिक अंकेक्षणामध्ये आपण ह्या योजनांचे जे लाभार्थी आहेत, मग स्तनदा माता असतील किंवा गरोदर महिला असतील किंवा किशोरवयीन मुली असतील यांना आपण यामध्ये सहभागी करून घेणार आहे. आणि याची जी ध्येयपूर्ती आहे किंवा याची ठरवलेली या योजनांची ठरवलेली जी काही उद्दिष्ट आहे ती व्यवस्थितरित्या होते की नाही, ती साध्य होतात की नाही याची पडताळणी आपण यामध्ये निश्चितपणे करणार आहे. आणि म्हणून या शाश्वत विकासाच्या दुसऱ्या ध्येय साध्य करण्यामध्ये त्या ठिकाणी सामाजिक अंकेक्षणाची भूमिका किती महत्वाची आहे हे आता निश्चितपणे स्पष्ट होते. अशा पद्धतीने आजच्या व्याख्यानांमध्ये आपण शाश्वत विकासामध्ये ग्रामपंचायतीची भूमिका आपण अभ्यासलेली आहे. याच्याबरोबरच शाश्वत विकासाची ध्येय साध्य करण्यामध्ये बाह्य अंकेक्षणाची जी भूमिका आहे ती आपण त्या ठिकाणी अभ्यासलेली आहे. आता पुढील व्याख्यानामध्ये आपण सामाजिक जबाबदारी याचा अर्थ आपण त्या ठिकाणी समजावून घेणार आहोत. त्याबरोबरच सामाजिक औद्योगिक जबाबदारीची जी विविध क्षेत्र आहेत ती आपण समजावून घेणार आहोत आणि सामाजिक औद्योगिक जबाबदारीची गरज आपण त्या ठिकाणी समजावून घेणार आहोत.